नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील संवाद कौशलम हा जो पाठ आहे तो पाठ समजावून घेणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला त्या पानावरती हे चित्र दिसतंय. दुकानदार आहे, भाजी विकणारा दुकानदार आहे आणि एक महिला त्याच्याकडे भाजी खरेदी करायला आलेली आहे, बरं का. आणि त्या दोघांमधला संवाद जो आहे भाजी खरेदी करतानाचा, तो आपल्याला संस्कृतमधनं त्यांनी ह्या पाठामध्ये दिलेला आहे. आलंय लक्षात काय आहे याची प्रस्तावना, ती आपल्याला काय बघायचंय ते इथे लिहिलेलं आहे बघा त्यांनी. शाकापणः, शाक म्हणजे भाजी, आपण म्हणजे दुकानदार. आता आपण त्या भाषांतराला सुरुवात करूया. आता विक्रेता काय म्हणतोय? आगच्छतु आगच्छतु. आगच्छतु म्हणजे काय? या या. लोट लकाराचं रूप आलेलं आहे, जो आपल्याला पुढच्या वर्षी आहे. शाकानी क्रीणातु. शाकानी म्हणजे भाजी खरेदी करा. क्रीणातु खरेदी करण्यासाठी या. आगच्छतु आगच्छतु. या या. आता ती गृहिणी काय म्हणते बघूया. ती गृहिणी म्हणते, ऐ भोः कानि कानि शाकानि विद्यन्ते. अहो महाशय, अहो कानि कानि कोणकोणती भाजी किंवा भाज्या आहेत शाकानी. मग आता विक्रेता काय सांगतोय बघा, कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. अस्ति अत्र कारवेल्लम. कारवेल्लम म्हणजे काय? कारली. कर्कटीही. कर्कटीही म्हणजे काकडी. भेंडीही भेंडी. आणि इदमिदानिम म्हणजे नुकतीच आलेली. आगतम आलेली काय? प्रत्यग्रम ताजी. आणि वृंताकम म्हणजे वांगी, नुकतीच आलेली ताजी वांगी. रक्तवर्णम म्हणजे लाल रंगाची काय आलेलं आहे? गृंजनकम म्हणजे लाल गाजर सुद्धा आहेत. किमिच्छती, तुम्हाला याच्यातलं काय हवं आहे? माता गृहिणी म्हणते, किम मूल्यम आलूकस्य. आलू म्हणजे काय? बटाटा. बटाट्याची किंमत काय? माता विक्रेता म्हणतोय, न अधिकम भोः. अहो अधिक नाहीये म्हणजे जास्त किमतीचे नाहीयेत बटाटे, खूप महाग नाहीयेत असं त्याला म्हणायचंय. तो काय म्हणतोय, केवल 20 रूप्यकाणि प्रति किलोमितम. म्हणजे बटाट्याचा भाव त्यांनी काय सांगितला? 20 रुपये किलो. लक्षात येतंय तुमच्या भाषांतर? संवाद जो आहे तो आपल्याला सगळ्यांना संस्कृतमधनं त्यांनी परिचय करून दिलाय त्या संवादाचा. मग आता ती गृहिणी महिला काय म्हणते? अस्तु, होय ठीक आहे, अशा अर्थाने हा शब्द घ्यायचा आहे. किलो परिमितम यच्छतु. 1 किलो मला द्या. भेंडीही अपि अर्ध किलोमितम. मला भेंडी सुद्धा अर्धा किलो द्या. आता विक्रेता म्हणतो, अवश्यम अवश्य देतो. इतः अपि किम आवश्यक्यम. अजून तुम्हाला काही घ्यायची आवश्यकता आहे का? काही घ्यायचंय का तुम्हाला? शीघ्रम वदतु. पटकन सांगा, लगेच सांगा. मग आता ती गृहिणी म्हणते, कर्कटीम यच्छतु. मला कर्कटी द्या. म्हणजे काय द्या? काकडी द्या. अर्ध किलो परिमितम. अर्धा किलो काय हवी आहेत? आणि तिला वृंताकम वांगी हवी आहेत. आणि पुढे ती म्हणते, 10 रूप्यक मूल्यमिताः मरीचिकाः अपि यच्छतु. 10 रुपयाच्या मला मिरच्या सुद्धा द्या. मग आता तो विक्रेता म्हणतो, अपि स्यूतः आनीतः. स्यूतः म्हणजे काय? आपण बघितलं फर्स्ट टर्मला आलेले ते शब्द. स्यूतः म्हणजे पिशवी. तुम्ही पिशवी आणली आहे का? मग आता गृहिणी काय म्हणते बघा, न भोः. अहो नाही. प्लॅस्टिक स्यूतम ददातु. ती गृहिणी काय म्हणते त्या विक्रेत्याला, भाजीवाल्याला, की मला तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी द्या. आता भाजीवाला हुशार आहे बरं का, आणि पर्यावरणाचं सुद्धा ज्ञान असलेला आहे. तो काय म्हणतोय लक्षात घ्या. तो विक्रेता म्हणतो, क्षम्यताम. क्षम्यताम म्हणजे काय? माफ करा. प्लॅस्टिक उपयोगः
प्रदूषणकारकः. बघा, अगदी बरोबर सांगतोय तो. तो म्हणतोय प्लास्टिकचा उपयोग प्रदूषण करणारा आहे. प्रदूषणाला कारण ठरणारा आहे. अहम प्लास्टिकस्यूतं न स्थापयामी एव. आणि म्हणून तो पुढे काय म्हणतो, मी प्लॅस्टिकची पिशवी ठेवतच नाही. मग आता गृहिणीला प्रश्न पडतो. गृहिणी विचारते, अधुना किम करणीयम? अधुना म्हणजे आता. आता काय करायचं? मग विक्रेता तिला सुचवतो. खरा खरा हुशार विक्रेता आहे बरं का. विक्रेता काय म्हणतो, वस्त्रस्यूतम अपि क्रीणातु. तुम्ही कापडाची पिशवी खरेदी करा. मूल्यम केवलम 5 रूप्यकाणि. आणि त्याची किंमत फक्त 5 रुपये आहे. मग आता हे ऐकल्यानंतर गृहिणी काय म्हणते बघा. गृहिणी म्हणते, बहु उत्तमम. बहु म्हणजे खूप चांगलं, खूप छान. ददातु. ददातु म्हणजे द्या. अधुना मूल्यम कथयत. आता सगळ्याची किती किंमत झाली ते सांगा. मग आता तो दुकानदार काय करतो आहे, हिशोब करतोय बघा. आलूकस्य 20 रूप्यकाणि. बटाट्याचे किती रुपये झाले? 20 रुपये. भेंड्याः म्हणजे भेंडी 25 रूप्यकाणि म्हणजे 25 रुपयाची भेंडी. कर्कट्याः म्हणजे काकडी 15 रूप्यकाणि. 15 म्हणजे काय? 15 रुपयाची काकडी. वृंताकस्य 20 रूप्यकाणि. वांगी 20 रुपयाची. 10 रूप्यकाणि मरीचिकायाः. 10 रुपयाच्या मिरच्या. वस्त्रस्यूतस्य म्हणजे त्या कापडाच्या पिशवीचे किती झाले? 5 रूप्यकाणि 5 रुपये. आहत्य म्हणजे हे सगळे मिळून काय झाले? 95 रूप्यकाणि 95 रुपये झाले. मग आता गृहिणी म्हणते, अस्तु. अस्तु म्हणजे ठीक आहे. 100 रूप्यकाणाम धनपत्रम यच्छामी. ती काय म्हणते, 100 रुपयाचे म्हणजे मी 100 रुपयाचं धनपत्र, 100 रुपयाची नोट देते. अवशिष्टस्य. अवशिष्टस्य म्हणजे काय? उरलेलं. अवशिष्टस्य धनस्य. उरलेल्या धनाचं म्हणजे त्या 100 रुपयामधनं 95 रुपये तर भाजीचे झालेत. मग उरले किती? 5 रुपये. आणि म्हणून ती काय म्हणते, अवशिष्टस्य धनस्य आर्द्रकम यच्छतु. आर्द्रक म्हणजे काय? आलं. मला 5 रुपयाचं आलं द्या. आणि मग विक्रेता काय म्हणतो, अस्तु. ठीक आहे. असा हा छानपैकी छोटासा संवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पाठामध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला या पाठामधनं वेगवेगळ्या भाज्यांची नावं कळली. तो विक्रेता काय विचारतोय आणि ती स्त्री कसं उत्तर देते, कशी छोटी छोटी वाक्यरचना करून त्यांनी या ठिकाणी हा छान संवाद आपल्यासाठी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संवाद कौशलम हा जो भाग आहे, हा जो पाठ आहे, तो समजावून घेतलेला आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या आपल्या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.